मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये। एवढं घाईघाईने कुठे चाललोय आज या मित्रांनी मला डायरेक्ट म्हणाला जे असेल त्या कंडिशन मध्ये चल। आता चाललोय गिरगाव चौपाटीला। इकडे आपण बघूया गिरगाव शोभायात्रा, गिरगावची शोभायात्रा। मी पण पहिल्यांदाच चाललोय, आम्ही दोघं पहिल्यांदाच चाललोय। सकाळी सकाळी जे आहे त्या कंडिशन मध्ये निघतोय आम्ही। चलो आपण डायरेक्ट तिकडेच भेटूया। आता रस्त्यामध्ये जे जे नजारा आहे तुम्हाला दाखवत राहील मी। तर आम्ही आता आलेलो आहे हजियाली जवळ आणि हा तुम्ही ब्रिज बघू शकता, कोस्टल रोड। जबरदस्त वाटते एकदम। मी ऑलमोस्ट पोहोचलो आहे नाना चौक जवळ। हा बघा नाना चौकचा ब्रिज आहे आणि लेफ्ट साइडनी जाणार आहोत ऑपेरा हाऊस जवळ। मस्त वाटते एकदम इथे, शांतता बघा, शांतता इथे खूप आहे। तर आम्ही आता गाडी पार्क केली आहे, संपूर्णपणे इलेक्ट्रिक आहे। आता हा एक रस्ता आहे आणि इकडून जायला पण रस्ता आहे। तर आम्ही आता येऊन पोचलो आहे इथे गिरगाव जवळ आणि आज आहे गुढीपाडवा। तर त्यासाठी आम्ही इथे आलो आहे। तर मी आज मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो आहे, त्याचं कारण असं आहे की भरपूर लोकांनी रिक्वेस्ट केली आहे। तर हा रस्ता संपूर्णपणे बंद केला आहे आणि इकडून चालू होते शोभायात्रा। गाड्यांसाठी बंद केला आहे, माणसांसाठी नाही। आमचा विवेक आधी सेटअपची तयारी करतो आहे। रात्रभर झोपला नाही तो, टॅटू बनवत होता। चिल्ला केलं ठीक आहे। चला आम्ही डायरेक्ट आता आलेलो आहे शोभायात्रेमध्ये। सगळे लोक आता फोटोशूट करत आहेत, पण आता तुम्हाला कुठलाही वेळ न वाया घालवता डायरेक्ट शोभायात्रा दाखवतो ती कशी असते। मुंबई सगळ्यात मोठी शोभायात्रा इथेच होते। बघा गर्दी। आणि हा गिरगावचा चर्च आहे, तुम्ही बघू शकता। खचाखच क्राऊड भरलेला आहे। सगळ्यात मोठी रांगोळी आहे इथे, ही बघा एवढी मोठी आहे मित्रा। ही बघा अशी रांगोळी। तिकडे जाऊया आपण। आणि आम्ही चाललोय या साईडला। क्राऊड आहे आज। खूप गर्दी आहे, जशी गणपतीमध्ये असते तशी। चल पण जास्त आहे आज आहे।
मजा येते खूप. जबरदस्त आहे. आता आपण घुसलो आहे मित्राच्या दुकानामध्ये. कैसा है सही. इधर क्या अतुल. मित्राचं दुकान आहे. मित्राच्या दुकानामध्ये आम्ही जाऊन आलेलो आहे आणि परत कंटिन्यू करतो आहे.
त्याची दक्षता घेऊन आपण जाणकार हुशार नागरिकांनी ही मराठवाडी परंपरा संस्कृती याचा अभिमान आपल्याला असायलाच हवा आणि तो जागृती काही वर्ष आपण ठेवत आहे आणि म्हणून गिरगाव सारख्या विभागामध्ये लाखोच्या संख्येनं म्हणजे फक्त गिरगाव पूर्णच हे ही शोभायात्रा माहिती राहील महाराष्ट्राच्या काळात पाहायला मिळतं आणि येथे भाग्य आहे आणि काशीबद्दल भाग्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दक्षिण जिल्ह्याचे सन्माननीय महेंद्रनाथ पाटील यांच्या माध्यमातून त्याप्रमाणे सहकार्य आपल्याला ते पुन्हा अध्यक्ष शिंदे साहेब आमचे वर्धन अध्यक्ष मांडवले रोहित साहेब आणि सर्व आमचे आयोजक असतील आमचे कुटुंब निर्माण हळूहळू पुढे जाऊ द्या. शोभायात्रा हळूहळू पुढे सरकू द्या. पोलिसांना सहकार्य करा. नाना जगन्नाथ शंकर शेठ रेल्वे स्थानक. तर अशा प्रकारे आता बुलेटवरती सगळे बसलेले आहेत. हे आपण उभेच राहूया, सगळे येणार. शिवसेना युवा सेना महाराष्ट्र कार्यकारी सदस्य रुचिनी आशिष वाडकर, गिरगाव जिल्ह्याच्या गिरगावची शोभायात्रा, असे शोभायात्रेचे सुप्रसिद्ध करणारे महाराष्ट्रभर बाईक्स रायडर यांचं इथे आगमन झालेलं आहे. शिवसेना युवा सेना
फायनली. तर मित्रांनो, आता वाजले 11:30 आणि आम्ही 9 वाजता व्हिडिओ स्टार्ट केला होता. अजून पण शोभायात्रा चालूच आहे. नवीन नवीन पथक येतच आहेत. पण आता खूप वाजले आहेत आणि ऊन पण जबरदस्त लागतोय. चला विवेक भाऊ, आता आपली स्वारी निघाली आपल्या घरी. गरम आहे आईला. फुल गरम आहे. हे पुढे सावळीत घे, सावळीत घे. गाडी उन्हामध्ये असल्यामुळे सीट भरपूर तापले, चटके लागतात एकदम. आई थोडा वेळ थांबूया, मग बसूया. हे थांब थोडा वेळ. वा, आता थंड लागतंय मस्तपैकी. उसाचा रस पण मस्त आहे. कुठे घेऊया मग? हळू पी, हळू पी, हळू. कसं आहे? ऑलवेज बेस्ट. आता बाय बाय. मजा आली खूप. एन्जॉय केला आम्ही. गर्दीने फक्त परेशान झालो कारण खूप गर्दी होती. ठीक आहे. आमचा अर्धा जीव निघालाय. चला तर बाय.